हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पहाटेचा शपथविधी हे आजीदादांविरोधातलं षडयंत्र. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा दावा. पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा म्हणून मीच दादांना पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्याची विनंती केली. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. तर हल्ला प्रकरण आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा कोर्टाकडून संशय व्यक्त. 13 जानेवारीला हल्लेखोर मोहम्मद अंधेरीत असल्याचं सीसीटीव्हीत समोर. अंधेरीत अमित पांडे नावाच्या व्यक्तीबरोबर झेरॉक्स काढल्याचं स्पष्ट. अमित पांडेंची ही चौकशी. आरोपी मोहम्मद बांगलादेशी घुसखोर असल्याची पोलिसांची माहिती. तर बांगलादेशी असल्याचं अजून स्पष्ट नाही, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद. आपका नाम क्या? आसरेकुल आलम। कौन सा गांव? मालदा टाउन। सदीकुल इस्लाम। कहाँ रहते हो? यहाँ पे रहता हूँ, मालदा जिला डिस्ट्रिक्ट। सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक. या लेबर कॅम्पची सोमय्यांकडून पाहणी. लेबर कॅम्पचं कोम्बिंग ऑपरेशन करण्याची सोमय्यांची मागणी. धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या लागतील. छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चातून मनोज जरांगेंचा हल्लाबोल. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा यासाठी संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा. मोर्चातून वैभवी देशमुख आणि सूर्यवंशींच्या भावाची न्यायाची मागणी. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे गेल्याने मंत्री भरत गोगावले नाराज. पालकमंत्रीपदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित. गोगावलेंकडून नाराजी व्यक्त. नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक. लातूरच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू. उदगीरमधील 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित. पोल्ट्री फार्मचं सर्वेक्षण होणार. प्रयागराजच्या महाकुंभ परिसरात भीषण आग. असंख्य तंबू आणि इतर साहित्य जळून खाक. अग्निशामक दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. वानखेडेवरती भव्य कार्यक्रमाचं आयोजन. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर सह क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी.